त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानते. अखिल विश्वाचा स्वाभिमान असणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, स्वराज्य संस्थापक कुलवाडी कुलभूषण, बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज, पित्याच्या स्वप्नापायी स्वतःच्या आयुष्याचं रणांगण केलं असा तेजस्वी राजपुत्र, चारित्र्य संपन्न राजा छत्रपती संभाजी महाराजांनाही मी मानाचा मुजरा करते. सुपा एवढं काळीज आणि आभाळा एवढं मोठं मन असणारा राजा म्हणजेच राजर्षी शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न महामानव घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पृथ्वी ही नागाच्या शेषपणेवरती उभी नसून पृथ्वी ही कामगाराच्या, कष्टकऱ्याच्या, शेतकऱ्याच्या मनगटावरती उभी आहे असं ठासून सांगणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांनाही मी मानाचा मुजरा करते. एक परी बायकोले लुगडं नका घेऊ, देव नगा करू, कोंबडं बकरं नगा कापू, जत्रा खेत्रा नगा करू, पण त्या पोट्याले पुस्तक घ्याव, त्याला शाळेत जाऊ द्या, त्याला शिकू द्या असं सांगणारे संत गाडगे बाबांनाही मी मानाचा मुजरा करते. जात न पूछो साधु की पूछ लो उसका ज्ञान, मोल करो तुम तलवार का, पड़ा रहन दो म्यान असं सांगणारे संत कबीरांनाही मी मानाचा मुजरा करते. आणि विषमतावादी समाज व्यवस्थेवर लाथ मारून विषमतेच्या दात पाडणाऱ्या प्रत्येक महापुरुषाला मानाचा मुजरा करते. आणि मी जिजाऊंची लेख बालव्याख्याती मृणाल जवळे बोलायला सुरुवात करते. परंतु सुरुवात करण्यापूर्वी प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या 6 मावळ्यांबद्दल एक गोष्ट सांगते. ज्ञानातून उसळे तलवारीची पात, ज्ञानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, तेलाशिवाय गत नाही समईच्या बातीला, आणि शिवरायांच्या विचारांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. आणि याच महाराष्ट्राच्या मातीत 16व्या शतकात एक नरशार्दूल जन्माला आला, ज्यानं मरगळलेल्या माणसांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली. अशक्य काम शक्य करायचं असेल तर स्वतःमध्ये विश्वास जागृत केला पाहिजे. आपल्याला स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं असेल तर कोणतीही शक्ती आपल्याला मदत करणार नाही, तर सर्व शक्तीनिशी आपणच आपलं राज्य निर्माण केलं पाहिजे. आणि हीच संकल्पना घेऊन राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या आशीर्वादाने आणि सह्याद्रीच्या कड्याकबाऱ्यात राहणाऱ्या 18 पगड जातीतील सर्वच मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचं रणशिंग फुंकलं आणि मोगली सत्तेला तगडा आव्हान निर्माण केले. शिवजन्मापूर्वी संपूर्ण भारतभर कोठेही राष्ट्र नावाची संकल्पनाच नव्हती, तर सर्वच लोक कोणाच्या तरी सैन्यात चाकरी करावी, कोणत्या तरी राजाकडून वतनदारी, जहागीरदारी, देशमुखी पाटीलकी मिळवावी, कोणाचा तरी गुलाम म्हणून जीवन जगावं, वतनासाठी जगायचं, वतनासाठीच
करायचं आणि वतनासाठीच मरायचं अशी काहीशी संकल्पना या संपूर्ण भारतभर होती. पण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊसाहेब आणि शिवाजी महाराजांनी या प्रथा परंपरेला मोडीत काढून स्वतःच्या स्वराज्याची निर्मिती आणि संकल्पना ही जनमानसात पेरण्याचं काम सुरू केलं. जहागीरदारीसाठी मरण्यापेक्षा स्वतःच्या राष्ट्र निर्मितीसाठी लोकांना आपल्या प्राण्यांच्या आहुती द्यायला तयार केलं आणि शिवरायांचे हेच कार्य होऊन संपूर्ण भारतभर मोगलांच्या विरुद्ध उठाव झाल्याचं दिसून येतं. त्यामध्ये शीख, जाट, राजपूत या लोकांनी सुद्धा शिवरायांपासून प्रेरणा घेऊन आपापल्या राज्याची निर्मिती केली आणि म्हणूनच शिवराय हे संपूर्ण भारताला एक प्रेरणा देणारे, एक स्फूर्ती देणारे, एक प्रेरणा स्थानच ठरले. परकीय राजवटीच्या जुलमी शासन पद्धतीला झुगारून स्वदेशी राज्य पद्धतीचा पुरस्कार करणारा अखंड हिंदुस्थानचे भविष्य म्हणजे राजा शिवछत्रपती भोसले कुलावतंस शहाजीजाऊ पुत्र शिवबा सकल मराठी रयतेच्या हृदय सिंहासनावर विराजमान झाले. अखंड लक्ष्मी अलंकृत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस राजा शिवाजी सुवर्ण छत्राधिष्ठित सिंहासनाधीश्वर चक्रवर्ती राजा झाला. 6 जून 1674 इतिहासातील सोनेरी दिवस. आणि याच सोनेरी दिवसाची वाट पाहत अखेरचा हा दिवस उजाडला. आणि मग अशा वेळी रायगडावरती मंगलमय सनई चौघडे वाजत होते. गडाच्या सजावटीसाठी हार बनवणाऱ्या स्त्रियांची लगबग चालू होती. इकडे या दिमागदार सोहळ्यासाठी असंख्य लोक गडावरती उपस्थित झाले होते. त्यामध्ये डच, इंग्रज, पोर्तुगीज यासोबतच आदिलशाह, कुतुबशाह, निजामशाह यांच्या दरबारातील काही नामांकित सरदार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि मग याच कार्यक्रमासाठी 32 मन सोन्याच्या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी राजे चालले होते. पण राजांच्या चेहऱ्यावर काहीसे प्रश्नचिन्ह होते. राजांच्या मनात स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या, स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्या मावळ्यांचे विचार येत होते. राज्याभिषेकासाठी पायऱ्या चढू लागले. काही घडलंच, काही विचार आले असतील राजांच्या मनात. माझा एक एक मावळा, माझा एक एक मावळा, एक एक जिवलग खर्ची पडला स्वराज्यासाठी. तेव्हा हा दिवस उजाडला राज्याभिषेकाचा. माझा ताना स्वतःच्या मुलाचे लग्न सोडून निष्ठेपायी स्वराज्याच्या रक्षणासाठी धारात कीर्ती पडला. गडाला पण माझा सिंह मात्र कायमचा निघून गेला. माझा प्रतापराव गुजर केवळ हट्ट आणि हट्टापायी दुश्मनावर चालून गेला आणि पुन्हा परतलाच. माझा शिवाकाशी जाण्यात एवढंच म्हणाला, राज जन्माला येताना जरी शिवा काशीद म्हणून जन्माला आलो असलो ना, तरी मारताना शिवाजी राजा म्हणून मारणार आहे. याचा लई मोठा अभिमान वाटतोय राज, याचा लई मोठा अभिमान वाटतोय राज. तुम्ही बिनघोर जावा. माझे बाजी प्राणाची बाजी लावून शर्तीने खिंडीत आमच्या जीवासाठी गनिमाला रोखत असताना रक्ताचे पाठ वाहिले तरी झुंजत राहिले. अखेर आम्ही गडावर पोहोचल्यावरच त्यांनी प्राण सोडले. आपले गुप्तहेर प्रमुख बहिर्जी, अरे माझ्या बहिर्जींना मृत्यू नाही 1000 वेळा लोटांगण घातलं असेल. अरे माझ्या बहिर्जींना मृत्यू नाही 1000 वेळा लोटांगण घातलं असेल, पण गनिमाला न कळता त्यांनी एक ना एक खबर आमच्यापर्यंत पोहोचवली. असे कित्येक मावळे आणि असा राजा जगात आणि भविष्यात होणे नाही. त्यासाठी आपण या सोहळ्याला जमलेला आहोत. रायगडावर राजांनी लिहिलेल्या शिलालेखातील शेवटच्या वाक्याप्रमाणे, रायगडावर राजांनी लिहिलेल्या
शिलालेखातील शेवटच्या वाक्याप्रमाणे, हे चंद्र सूर्य तारे जोपर्यंत आहेत, हे चंद्र सूर्य तारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत गड आणि गडावरील आठवणी आपण जपल्या पाहिजे. निदान आपण एवढं तरी नक्कीच केलं पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आता मी मग याच्याही पुढे जाऊन परकीय राजवटीच्या जुलमी शासन पद्धतीला झुगारून स्वदेशी राज्य पद्धतीचा पुरस्कार करणारा अखंड हिंदुस्थानचे भविष्य म्हणजे राजा शिवछत्रपती. जुलमी राजवटीच्या विरोधात षंड समाजाला दंड ठोकून बंड करायला शिकवणारा शिवसूर्य हा माझ्याच महाराष्ट्रात बोला, याचा मला अभिमान वाटतो. पण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की फक्त 3च गोष्टी सांगितल्या जातात. 1. अफजल खानाचा कोथळा, 2. शाहिस्ते खानाची फजिती आणि 3. आग्र्याहून सुटका. पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज हे अनेक अंगांनी समजून घ्यायचे वाटतात. 1. आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज हे सामाजिक क्रांती करणारे होते. 2. रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे लोकपालक राजे होते. 3. सर्वप्रथम हातात तलवारी बरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद ठेवायला लावणारे असे उत्तम प्रशासक होते. 4. विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून ते पूर्णपणे जगवण्याची शिक्षा देणारे पर्यावरण रक्षक होते. 5. समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मापेक्षा देश मोठा हा संदेश देणारे स्वधर्म चिकित्सक राजे होते छत्रपती शिवराय. 6. मुहूर्त न पाहता अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करून त्या सर्वच्या सर्व जिंकून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे चिकित्सक राजे होते. 7. 350 वर्षांपूर्वी शिवरायांनी सुरू केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे असे जलतज्ञ राजे होते छत्रपती शिवराय. 8. 350 वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे 100हून अधिक गड किल्ल्यांचे निर्माते उत्तम अभियंते राजे. 9. सर्व जाती धर्मातल्या मावळांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे. आणि 10. परस्त्री माते समान मानत महिलांना सन्मानाने वागवणारे मातृभक्त आणि नारी रक्षक छत्रपती शिवराय. खऱ्या अर्थानं ते जाणते राजे होते, कारण ते जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सुद्धा सुखी जनतेचे स्वप्न पाहत होते. आणि हीच खरी शिवशाही होती. 100हून अधिक गड किल्ले बांधणारे छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांनी कोणत्याही गडाला स्वतःचं नाव दिलं नाही हे आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. परंतु निस्वार्थी भावनेने आणि निष्ठेने रायगडच्या डोंगराचा रायगडात रूपांतर करणाऱ्या एका मावळ्याच्या इच्छेखातर त्याला हवं तितकं धन बक्षीस म्हणून देऊ केलं. पण त्या मावळ्यानं हे सर्व नाकारलं आणि केवळ एक इच्छा व्यक्त केली आपल्या राजापाशी. हिरोजी इंदुलकर राजांना म्हणाले, राजे तुम्ही जेव्हा जेव्हा रायगडावरती असाल आणि तेव्हा तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनालयात आणि तेव्हा तेव्हा आपल्या पायाची धूळ आमच्या मस्तकी लागावी एवढीच आमची इच्छा आहे. अहो त्या मावळ्याच्या मनातली इच्छा जर आता जपणार नाही तर मग जाणता राजा तो कसला. शिवरायांनी अलगद हिरोजी इंदुलकरांच्या इच्छेचा स्वीकार केला आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या त्याच रायगडाच्या एका पायरीवरती हिरोजी इंदुलकरांचं नाव लिहिण्यासाठी परवानगी दिली. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. आजही ती पायरी रायगडावरती साक्ष देताना आपल्याला दिसून येते. आता मी मगाशीच म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक प्रेरणादायी प्रसंग अफजल खान शिवाजी महाराजांनी मारला हे आपल्या सर्वांना सर्वच जण सांगतात. परंतु त्या अफजल खानाच्या मृत्यूनंतर नेमकं काय घडलं
अफजल खानाच्या मृत्यूनंतरचा प्रसंग. छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाला मारलं आणि आपल्या सैन्याला काही सूचना दिल्या. महाराज म्हणाले की आता खान मेलाय म्हणजे त्याच्या सैन्यात गडबड गोंधळ उडाला असेल. तुम्ही नेमका या संधीचा फायदा घ्या आणि खानाच्या सैन्यावरती तुटून पडा. जे मिळेल ते हस्तगत करा. हत्ती मिळाले हत्ती हस्तगत करा. घोडे मिळाले घोडे हस्तगत करा. खजिना मिळाला खजिना हस्तगत करा. तोफा मिळाल्या तोफा हस्तगत करा. शस्त्रास्त्र मिळाली शस्त्रास्त्र हस्तगत करा. पण जो कोणी शरण येईल त्याला मरण देऊ नका आणि जो कोणी आडवा येईल त्याला उभा कापा. हे म्हटल्यावर महाराजांच्या सैन्यात अगदी बारातीचं बळ आलं होतं. महाराजांच्या सैन्याने अगदी तसंच केलं. हत्ती मिळाले हत्ती हस्तगत केले. घोडे मिळाले घोडे हस्तगत केले. खजिना मिळाला खजिना हस्तगत केला. तोफा मिळाल्या तोफा हस्तगत केल्या. शस्त्रास्त्र मिळाली शस्त्रास्त्र हस्तगत केली. पण जो कोणी शरण आला त्याला मरण दिले नाही आणि जो कोणी आडवा आला त्याला उभा कापला. आणि या साऱ्या गडबड गोंधळामध्ये महाराजांच्या सैन्याला खानाची 2 मुलं सापडली. दोन्ही मुलांना साखळदंडाने बांधून महाराजांसमोर पेश करण्यात आलं. त्यातील एक सरदार उठला आणि म्हणाला, राजा खानाचीच पुरायची काय करायचंय. तेवढ्यात दुसरा एक सरदार उठला आणि म्हणाला, काय करायचं म्हणजे अव राज इचवाचं पिलू आहे. आज नव्हत्या सौराज्यावरती डंक मारेल राजाच्याच मुंडकी डोळ्यांची. महाराजांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं. कमरेवरील समशेरीला हात दिला. महाराज सिंहासनावरून उठले. एक एक पाऊल त्या मुलांच्या दिशेने जाऊ लागले होते. त्या दोन्ही मुलांच्या डोळ्यासमोर किर्रांदार दाटला होता. त्या दोन्ही मुलांचे हात पाय थरथर कापू लागले होते. त्या दोन्ही मुलांच्या मनामध्ये असं चाललं होतं की ज्या शिवाजीनं आमच्या बलाढ्याच्या बापाला म्हणजेच अफजल खानालाही जिवंत सोडलं नाही तो शिवाजी आम्हाला काय जिवंत सोडेल. महाराज एक एक पाऊल त्या मुलांच्या दिशेने जात होते. महाराज त्या दोन्ही मुलांच्या जवळ गेले आणि त्या दोन्ही मुलांच्या खांद्यावरती हात ठेवून महाराज म्हणाले, डरो मत. काय म्हणाले महाराज? डरो मत. अरे तुमच्या बापाला म्हणजेच बलाढ्या अफजल खानाला मारणं हा माझा राजधर्म होता आणि तुम्हाला जिवंत सोडणं हा माझा माणूस धर्म. जसा हा राजा शिवाजी आपला राजधर्म पाळतो ना तसा हा राजा शिवाजी आपला माणूस धर्मही पाळतो. तुम्हाला तुमच्या मुलखामध्ये सुखरूप पोचवलं जाईल आणि या स्वराज्यात तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि त्याच दोन्ही मुलांच्या खानाच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या दिवशी ती पोरं दाही मुकून रडत होती आणि त्यातील काही अश्रू होते ते त्यांच्या मेलेल्या स्वतःच्या बापासाठी आणि त्यातील काही अश्रू होते ते तुमच्या आमच्या बापासाठी, स्वराज्याच्या बापासाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. जगात पहिल्यांदाच असं घडत होतं की मेलेल्याचा माणूस हा मारण्यासाठी रडत होता. आणि जिथे जिथं असं घडतं ना तिथं तिथं माझ्या शिवबाचं शिवराज्य घडतं. तिथं तिथं माझ्या शिवबाचं स्वराज्य घडतं. आणि जिथे जिथं स्त्रियांचा आदर केला जातो ना तिथं तिथं रामायण आणि महाभारत घडतं. आणि जिथं जिथं स्त्रियांचा आदर केला जातो ना तिथं तिथं माझ्या शिवबाचं शिवराज्य घडतं. तिथं तिथं माझ्या शिवबाचं स्वराज्य घडतं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आणि याच्याही पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या बद्दल आपल्या सैनिकांना असं सांगितलं होतं की स्त्री ही स्वराज्याच्या देवघरातील देवता आहे. मग ती गरिबाच्या झोपडीतील असू दे किंवा तिच्या सरदाराच्या महालातील असू दे तिचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे. आणि म्हणूनच स्वराज्याचं आराध्य दैवत कोण आहे? स्वराज्याचं आराध्य दैवत कोण आहे? तर स्वराज्याचं आराध्य दैवत कोण असेल
तर ते म्हणजे आई तुळजाभवानी. ती कोण आहे तर स्त्रीच आहे, शक्ती स्वरूप आहे. स्वराज्याच्या सर्वोच्च स्थानावर कोण आहे तर स्वराज्याच्या सर्वोच्च स्थानावर राजमाता जिजाऊ आहेत. त्या सुद्धा शक्ती स्वरूप आहेत. अगदी शिवकाळ जरी म्हटला तरी तो काळ स्त्रियांना समानता देणारा न्याय देणारा काळ नव्हता. तर त्या काळात स्त्रियांना राज्यकारभारात कोणी पुढेही घेत नव्हतं. पण स्वराज्याची निर्मिती, उत्पत्ती, संकल्पना आणि सर्वोच्च स्थान हे जर कोणात असेल तर ते म्हणजे माँसाहेब जिजाऊ. म्हणजेच माँसाहेब जिजाऊ यांना त्या ठिकाणी सर्वोच्च स्थान दिले गेलेलं होतं. खरं तर ज्यावेळेस स्वराज्यावर अफजल खान चालून आला तर तो नुसता आक्रमण करण्यासाठी आला नव्हता, तर ते स्वराज्याचं सगळ्यात मोठं संकट होतं. आणि मग अशा वेळी शिवाजी महाराजांच्या कुटुंबाची परिस्थिती काय होती तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी पत्नी होती सईबाई राणेसाहेब त्या मृत्यूशय्येवरती अखेरच्या घटका मोजत होत्या. आणि अशा परिस्थितीत त्यांच्या पदरात एक छोटंसं बाळ होतं, शंभूराजा. अहो, पण त्या शंभूराजांना थोडीशी सुद्धा कल्पना नसेल की अशा परिस्थितीत आपल्या वडिलांच्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवावर मोठं संकट आलं, अफजल खान नावाचं. आणि दुसरीकडे आपली आई राणी सईबाई साहेब या अखेरच्या घटका मोजतायत. आणि मग अशा परिस्थितीत असताना सुद्धा सईबाईंनी महाराजांना जो दिलेला धीर आहे तो इतिहास कदाचित विसरला असेल. परंतु सईबाई राणेसाहेब महाराजांना असं म्हणतात की मी तुमच्या पदरात हा एवढासा मासाचा गोळा शंभूराजे यांना देता. स्वराज्याच्या पायात तुम्ही यांच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि याच्या इतकंच प्रेम स्वराज्यावरती करा. आणि तुम्ही माझ्या जाण्याची अजिबात काळजी करू नका. सईबाईंचे हे जे शब्द आहेत, त्यांची ही जी साथ आहे, अक्षरशः मृत्यू समोर असतानाही हा जो सईबाईंनी महाराजांना दिलेला धीर आहे तर तो इतिहास कदाचित विसरला असेल, पण तुमच्या माझ्या श्रोत्यांनी तो अजिबात विसरता कामा नये. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सईबाईंचं हे मुलाचं योगदान लक्षात नक्कीच घ्यायला हवं. याच्याही पुढे जाऊन स्वराज्याच्या राज्यपाल झालेल्या राणी येसूबाई साहेब, ज्या की छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या आणि त्यांना राज्याचे शिक्के कट्यार मिळाले होते. आणि त्यांना सुद्धा स्वराज्यात सर्वोच्च स्थान दिलं गेलं होतं. ज्यावेळेस स्वराज्य हे संपल्याचं होतं सर्व वीर पुरुषांनंतर, जसं की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या जीवनानंतर हे स्वराज्य एकाकी झालं होतं. आणि मग हेच एकाकी स्वराज्य हा म्हणता घेऊन टाकेल अशी मानसिकताच नव्हे तर अशी खात्रीच झाली होती औरंगजेबाची. परंतु ताराराणी त्यावेळेस ज्या पद्धतीनं रणांगणामध्ये उभ्या राहिल्या आणि ज्या पद्धतीनं त्यांनी औरंगजेबाचे लचके तोडले तेवढे आजवर इतिहासात कोणीच कोणाचे तोडले नसते. खरं तर औरंगजेबाला असं वाटत होतं की आता सर्व वीर पुरुष जिवंत राहिले नाहीत, नावाला उरले नाहीत, तर मग या बायका काय करणार आहेत. तर मग त्यावेळेस ताराराणी बाईसाहेबांनी औरंगजेबाला ज्या पद्धतीनं चुणूक दाखवली, औरंगजेबाला सळोकी पळ करून सोडलं, जेवढी लूट केली, जेवढा त्रास दिला तेवढा आजवर इतिहासात कोणीच कोणाला दिला नसेल. औरंगजेब ताराराणींबद्दल असं म्हणतो की एका मराठ्यांच्या स्त्रीने आम्हाला इतकी पळती भुईथोडी केली, अशाच जर सगळ्या मराठ्यांच्या बायका पिसळल्या तर आम्हाला ही धरणी माय तिच्या पोटात जागा देणार नाही. औरंगजेबाचे ताराराणींबद्दलचे शेवटचे वाक्य, ताराराणी भद्रकाली कोपली, ताराराणी भद्रकाली कोपली. म्हणजे बघा, एकट्या ताराराणीने औरंगजेबावरती किती धाक ठेवला होता. त्या काळी यवनांकडून आमच्या आया बहिणी लुटल्या जात होत्या
आणि आजही आमच्या लेकीसुनांची अब्रू अशी चार चौघात लुटली जाते, पण उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या ढेकडांमधून कोणी शिवाजी होताना इथे दिसत नाही. द्रौपदीची अब्रू रक्षिणारा कोणी कृष्ण इथे दिसत नाही. हे अधम कृत्य करणाऱ्या दुःशासनाचे शिवाजी महाराजांनी काय हाल केले होते. आणि मग नजरेसमोर येतं ते राज्याचा पाटलाचं प्रकरण. कुणब्याच्या पोरीवर बलात्कार करणारा रांझ्याचा पाटील. या पाटलाकडे शेकडो एकर जमीन होती आणि स्वतःच सैन्यदल सुद्धा होतं. पण हा पाटील इतका मग्रूर होता, इतका निर्दयी होता की तो त्याच्या आसपासच्या परिसरातील आयाबायांवर अत्याचार करत होताच, पण रांजणगावच्या आसपासच्या परिसरातील लेकीबाईंवर सुद्धा अन्याय अत्याचार करत होता. आणि तो राजरोसपणे म्हणायचा, कोण मला अडवणार आहे, कोण मला रोखणार आहे, कोण माझा न्याय करणार आहे. म्हणजे काय तर पाटलांनी, देशमुखांनी, जहागीरदारांनी कुणब्याच्या पोरींना आपल्या परसबागेतील भाजीप्रमाणे वागणूक द्यावी. पण त्या काळी शिवाजी महाराजांनी पाटील तोडला. एका जहागीरदाराने पाटील तोडला आणि दाखवून दिलं, कुणबेची असू देत नाहीतर कुणाची बी असू देत, स्त्रियांचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे. आणि जर कोणी त्यांच्या वाटेला जाईल तर त्याचे हात पाय कलम करून चौरंगा केला जाईल. म्हणजे इतिहासानं हे आजवर पहिल्यांदाच पाहिलं होतं की एका जहागीरदाराचं पोरगं कुणब्याच्या पोरीसाठी हातात तलवार घेऊन उभं राहतं. आणि म्हणूनच शिवचरित्र हे इतर कुठल्याही घटनांपेक्षा वेगळं आहे, कित्येक पटीनं महान आहे, मोठं आहे. कारण का ते काल्पनिक नाही, वस्तुस्थितीला धरून आहे, घडलेलं आहे आणि तसे त्याचे पुरावे सुद्धा आहेत. खरं तर आजची परिस्थिती पाहिली की तळपायाच्या मस्तकाला जाते. आज आमच्या आया बहिणींकडे वाकड्या नजरेनं बघणारा, तिच्यावर अन्याय अत्याचार करणारा एखादा सैतान की ज्याला आजच्या काळात चुकीचा आधार दिला जातो आणि मग हे पाहिलं की मनातून पेटून उठतं. पण यासाठी तुमची खंबीर साथ असायला हवी. तुम्ही या चुकीच्या गोष्टींना नजरेआड करून चालणार नाही. फक्त आपल्याच नाही तर दुश्मनांच्या या बहिणींकडे सुद्धा जर कोणी वाकड्या नजरेनं बघत असेल तर तो तसा बघणार नाही, याची काळजी आपण नक्कीच घेतली पाहिजे. आणि एवढी जरब तुम्ही नक्कीच बसवली पाहिजे. सांगा, जमेल ना? जमेल ना? आवाज आला नाही. जमेल ना? अजून जोरात. जमेल ना? अशी ही साथ तुमची नक्कीच असायला पाहिजे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केल्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी त्यांच्या दुश्मनांच्या मनात एक आदरयुक्त भीती ठेवली होती. खरं तर ज्यावेळी इतिहासातला सर्वात काळा दिवस म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळी निधन झालं 3 एप्रिल 1680 मध्ये, आणि मग त्याच्यानंतर औरंगजेबाच्या दरबारामध्ये नेमकं काय घडलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतरचा प्रसंग. संध्याकाळी 6-6:30ची वेळ होती. औरंगजेब बादशाह त्याच्या अभ्यासिकेमध्ये बसला होता. तेवढ्यात त्याचा सचिव त्याच्याकडे धापा टाकत आला आणि म्हणाला, हुजूर, हुजूर सिवा नाही रहा. हे ऐकता क्षणी बादशाह बसल्या जागेवर ताडकन उठतो आणि म्हणतो, क्या बकवास कर रहे हो? सच में हुजूर, अल्लाह कसम, सिवा नाही रहा. हे सांगताना त्या सचिवाला असं वाटत होतं की मी जर का छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी जर का बादशाहला सांगितली तर बादशाह माझ्यावर बेहद खुश होईल आणि मला बक्षीस देईल. पण झालं नेमकं उलटच. बादशाहनं त्या सचिवाला सजा फरमावली आणि मग गोंधळलेल्या सचिवानं बादशाहला एक प्रश्न विचारला आणि तो म्हणाला कि हुजूर, हुजूर, जिसने आपको हमेशा शिकस्त दी, हुजूर, जो तुमच्या आयुष्यभर लढत राहिला, आयुष्यभर झुंजत राहिला,
अहो, ज्यानं तुम्हाला आयुष्यभर झुलवत ठेवलं त्याच्याच निधनाची बातमी आज मी तुम्हाला सांगितली आणि तुम्ही मला सजा का फरमावली? त्यावेळेस बादशाह काय म्हणतो ना हे लक्ष देऊ नाही का? त्यावेळेस बादशाह म्हणाला की अरे वेड्या, माझा आणि शिवाजीचा कधीच धर्मसंघर्ष नव्हता. माझा आणि शिवाजीचा होता तो फक्त आणि फक्त सत्ता संघर्ष होता. अरे वेड्या, शिवाजीनं कधी कुठल्या पीर फकीराला त्रास दिला नाही, कधी कुठली मस्जिद दर्गा पाडली नाही, कधी कुठल्या मुसलमान आया बहिणींकडं वाकड्या नजरानं पाहिलं नाही. अरे असा शिवाजी गेला ही खरी तर मित्रासाठी आणि शत्रूसाठी दुःखाचीच गोष्ट आहे. सैतान 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 दिमागाचा औरंगजेब बादशाह गुडघे टेकून खाली बसतो, नमाजाच्या रुकाता पडायला सुरुवात करतो आणि बोलतो त्याच्या अल्लाशी, बोलतो त्याच्या अल्लाला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, आज तेरे घर एक शेर का बच्चा आ रहा है, आज तेरी जन्नत सच में जन्नत होने जा रही है. कोण बोलतो? तर बादशाह बोलतो. कोणाला बोलतो? तर त्याच्या अल्लाहला बोलतो. आणि कोणाबद्दल बोलतो? तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो. तर याचा अर्थ असा की बादशाहच्याही मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदरयुक्त भीती होती. बोला, छत्रपती शिवाजी महाराज की. सळसळत रक्त शिवबाचं भक्त, सळसळत रक्त शिवबाचं भक्त, कपाळी भगवाट्या. अरे आल्याला वादळ, कोण अडविल्या वादळा? अरे आलाच कोणी अडवा त्याचा बाजू आम्ही खुळखुळा. हे नाच करायचा नाही, आमचा नादच खुळा. छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा, नाच करायचा नाही, आमचा नादच खुळा. अरे आले किती, गेले किती, झाले किती, मेले किती, कित्येकांची झाली माती, नाही त्यांची गंती. जगामध्ये झाले आमचे एकच छत्रपती, एक केले 12 बलुते, एक केला मावळा. नाद करायचा नाही, आमचा नादच खुळा. छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा, नाद करायचा नाही, आमचा नादच खुळा. अरे सागरांची गंगा कधी उलटी वाहत नाही, अरे सागरांची गंगा कधी उलटी वाहत नाही. भाग उपाशी मेला तरी गवत कधी खात नाही. हा स्वाभिमानी इतिहास आमचा सांगतोय सगळा. नाद करायचा नाही, आमचा नादच खुळा. छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा, नाद करायचा नाही, आमचा नादच खुळा. अरे जिजाऊंचे संस्कार आम्हावर, अरे जिजाऊंचे संस्कार आम्हावर कधी देणार नाहीत दगा. अरे पाठीवरती वार करणाऱ्यांनो एकदा समोर येऊन तरी बघा. अरे पाठीवरती वार करणाऱ्यांनो एकदा समोर येऊन तरी बघा. पराक्रमाचे धडे देऊ आम्ही त्या बाणगुळा, नाद करायचा नाही, आमचा नादच खुळा. छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा, नाद करायचा नाही, आमचा नादच खुळा. आमचा प्रत्येक मावळा, माझा प्रत्येक मावळा शिवरायांचा गड आहे. त्याचं हृदय बाले किल्ला म्हण रायगड आहे. राजा शिवाजीनं किल्ला आमच्या हृदयात बांधिला, राजा शिवाजीनं किल्ला आमच्या हृदयात बांधिला. झाला जरी किती हल्ला, झाला जरी किती हल्ला, तरी तो अभेद्य राहिला, तरी तो अभेद्य राहिला. शेवटी विचारपीठाची रजा घेत असताना, शेवटी विचारपीठाची रजा घेत असताना एवढंच म्हणते की जिच्या अमृतमय दुधानं माझी वाणी गोड झाली आणि तुमच्यासारख्या रसिक श्रोत्यांची मन जिंकण्याची ताकद माझ्यामध्ये निर्माण झाली, ती माझी आई आदरणीय शिवमती सारिका लावळे. त्याचबरोबर ज्यांचं बोट धरून मी सत्याच्या वाटेवरती चालायला लागले ते माझे जन्मदाते आदरणीय शिवश्री महेंद्र लावळे. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले हे असं म्हणतात की सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणायची ताकद जे निर्माण करताना तेच खरे शिक्षण. परंतु आजच्या काळामध्ये असे शिक्षण मिळणं खूप कठीण गोष्ट आहे आणि त्याहूनही तशा
अशा प्रकारचे शिक्षक मिळणं तर खूपच दुर्मिळ गोष्ट आहे. पण मी स्वतःला भाग्यवान समजते की मला खूप चांगले गुरु लाभले, ते आदरणीय शिवश्री प्रवीणजी सोनावणे सर. या तिघांच्याही चरणी मी नतमस्तक होते आणि माझ्या व्याख्यानाला इथंच पूर्णविराम देते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.